Hello everyone. In previous lecture we have completed up to the classification of dosage forms. In that we have studied the classification depending on the physical form of the dosage form, and in that again we have completed in detail classification of liquid dosage forms, solid dosage form, semi solid dosage forms and the gaseous dosage form. So the next topic from this chapter is the novel drug delivery system. Up to classification we have seen the conventional dosage form which provide the single dose of the drug at one time. Okay, whichever dose is prescribed for a particular drug, that will be administered by the patient at one time. Okay, for example tablet, capsules, these are the unit dosage forms, so that when we take single tablet or a capsule, we are taking a single dose of the drug at one time. Okay, so as per the prescription we have to repeat this dose for 2 or 3 times a day. Okay, एखादी टॅबलेट किंवा कॅप्सूल ज्यावेळेस आपण घेतो तेव्हा तो डोस आपण दिवसातून आयदर 2 किंवा 3 वेळा रिपीट करावा लागतो, किंवा सिरप असेल ते सुद्धा आपल्याला काय करावं लागतं 2 किंवा 3 वेळेस, जसं काही आपल्याला डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेलं असेल त्याप्रमाणे आपण ते रिपीट करतो. तर हे जे कन्व्हेन्शनल डोसेज फॉर्म आहेत टॅबलेट्स, कॅप्सूल, सिरप, देन ऑइंटमेंट, क्रीम्स, हे आपल्याला काय करावे लागतात, रिक्वायर्ड डोसची अमाऊंट जी काही असेल ती ठराविक एका पिरियडपर्यंत आपल्याला रिपीट घ्यावी लागते. सो यातून काही वेळेस जर का एखादा डोस मिस झाला किंवा चुकून एखादी टॅबलेट किंवा कॅप्सूल ही एक्स्ट्रा घेतली गेली तर त्यातून काही आपल्याला साईड इफेक्ट्स किंवा ॲडवर्स इफेक्ट त्या ड्रग्सचे होऊ शकतात. किंवा जी काही जर का एखादा डोस आपला मिस झाला, इफ वी हॅव मिस अ सिंगल डोस अ डे, then we get the minimum action of that drug, or we are not getting a desired therapeutic action. जी काही आपल्याला ॲक्शन हवी ती आपल्याला मिळत नाही, किंवा एखादी टॅबलेट आपण एक्स्ट्रा घेतली तर त्यातून काय होतं, कदाचित ॲडवर्स इफेक्ट होण्याचे चान्सेस असू शकतात. सो टू अवॉइड ऑल दीज थिंग्स विच आर रिलेटेड टू द कन्व्हेन्शनल डोसेज फॉर्म, द न्यू कन्सेप्ट इज अराइव्ड, दॅट इज नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ओके, सो हे सर्व होऊ नये किंवा ड्रगचा थेरॅप्युटिक इफेक्ट कमी किंवा जास्त होऊ नये, एक कॉन्स्टंट लेवल ड्रग्सची आपल्या बॉडीमध्ये राहावी किंवा डोसची फ्रिक्वेन्सी कमी व्हावी, ज्या ठिकाणी आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा एखादा डोसेज फॉर्म घ्यावा लागतो आहे. बिसाईड दॅट जर का आपण एक टॅबलेट अशी घ्यायची आहे किंवा एखादा डोसेज फॉर्म असा घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला तो डोस सारखा रिपीट करावा लागणार नाही किंवा डोसिंग फ्रिक्वेन्सी त्याची कमी होईल. तर ह्या सर्व गोष्टी अवॉइड करण्यासाठी किंवा त्या ओव्हरकम करण्यासाठी नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ही कन्सेप्ट पुढे येते. ओके, सो व्हॉट इज दॅट नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम? नॉवेल मीन्स इट इज न्यू. ओके, नॉवेल म्हणजे काय, न्यू. जे काही आपले कन्व्हेन्शनल डोसेज फॉर्म आहेत जे आपण रेग्युलरली यूज करतो त्यापेक्षा थोडे वेगळे न्यू कन्सेप्ट काही डोसेज फॉर्मच्या बाबतीत रिसर्च केल्या गेल्यात. सो दीज आर द नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. सो नाऊ we will see which are the advantages of using this novel drug delivery system and which are the types of this novel drug delivery system, or which dosage form comes under this novel drug delivery system. So which are the goals of this novel drug delivery system? We can say it as a NDDS. Okay, short form काय आहे त्याचा, NDDS. So which are the different goals of using this NDDS? It provide a therapeutic amount of a drug to targeted site of the body. Okay, first goal काय आहे, it provide a targeted it provide a therapeutic amount to the targeted site. जिथे कुठे आपल्याला त्याची ॲक्शन हवी आहे त्याच साईटवरती आपल्याला त्याची ॲक्युरेट ॲक्शन मिळू शकते ड्रगची. अदरवाईज काय होऊ शकतं, एखाद्या ड्रग असे असू शकतात की
आपल्याला ती थेरॅप्युटिक ॲक्शन मिळते, आजार बरा होतो, पण अदर ऑर्गन्सवरती त्याचे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात. बरोबर आहे. सो टू अवॉइड दिस आपल्याला जिथे कुठे डिझायर्ड ॲक्शन त्याची हवी आहे ज्या बॉडी पार्टवरती, तिथेच आपल्याला ती ॲक्शन टार्गेट करता येते. ओके, किंवा ते ड्रग तिथे आपल्याला टार्गेट करता येऊ शकतं. अगेन इट मेंटेन द डिझायर्ड थेरॅप्युटिक इफिकेसी ऑफ द ड्रग. Okay, the drug get protected from the gastric environment or other enzymes in the body, so we achieve a desired therapeutic efficacy of the drug at the minimum concentration. कमीत कमी ड्रग यूज करून आपण त्यातून जास्तीत जास्त त्याची ॲक्शन मिळवू शकतो. यातून काय होणार, आयदर आपल्याला ड्रगची क्वांटिटी कमी लागते, प्लस त्यातून होणारे साईड इफेक्टसुद्धा आपण मिनिमाइज करू शकतो. अगेन इट मिनिमाइज द लेवल ऑफ साईड इफेक्ट्स. मिनिमम ड्रग यूज केल्यामुळे किंवा ड्रग टार्गेट केल्यामुळे काय होतं, आपल्याला अदर जे काही साईड इफेक्ट्स ड्रगचे आहेत ते मिनिमाइज केले जातात ऑटोमॅटिकली. सो दीज आर द गोल्स, मेन गोल्स ऑफ यूजिंग दिस NDDS. सो व्हॉट इज NDDS? दीज आर द नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. अगेन द नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम इज प्रोवाइड a therapeutic amount of the drug to the appropriate site in the body to accomplish promptly and then maintain the desired drug concentration. ओके, जिथे कुठे आपल्याला ड्रगची ॲक्शन हवे, ज्या बॉडी पार्टवरती, ज्या टिश्यूमध्ये, ज्या सेलमध्ये आपल्याला त्याची ॲक्शन हवे, तिथे त्याची ॲक्शन आपल्याला टार्गेट करता येते आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला एक कॉन्स्टंट लेवल त्याची मेंटेन करता येते. अगेन फॉर ड्रग्स टू रीच द टार्गेटेड साईट विथ अ लिटिल ऑर नो साईड इफेक्ट्स. मिनिमम ड्रग आपण टार्गेट केल्यामुळे काय होते, अदर जे काही साईड इफेक्ट्स अदर ऑर्गन्सवरती होणारे आहेत ते कमी केले जातात. अगेन टू मिनिमाइज द ड्रग डिग्रेडेशन अँड द लॉस. द सर्टन ड्रग्स मे गेट डिग्रेडेड with certain body enzymes or in the gastric pH, so it is minimized. Again to increase the bioavailability of the drug and the fraction of the drug absorbed in the required site. Okay, so again the new word is here, that is bioavailability. Okay, so note down this point, bioavailability. Bioavailability means what? It is the rate and the extent at which the drug is present at the site of action. Okay, so what is meant by bioavailability? It is the rate and extent at which the drug is available at the site of action. जिथे कुठे आपल्याला ड्रगची ॲक्शन हवे ज्या बॉडी पार्टमध्ये, तिथे त्या साईट ऑफ ॲक्शनमध्ये, ॲक्शनवरती, ओके, त्या साईटवरती आपल्याला किती अमाऊंटमध्ये ड्रग पोहोचतं आहे आणि ते किती वेळामध्ये पोचतं आहे, याला आपण काय म्हणतो, इट इज द बायो अवेलेबिलिटी. ओके, एखादा डोसेज फॉर्म आपण घेतल्यानंतर काय होतं आहे, ड्रगचं डिझॉल्युशन होतं आहे बॉडी फ्लुइड्समध्ये आणि नंतर ते ड्रग आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं आणि नंतर ते साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोचवलं जातं जिथे कुठे आपल्याला त्याची ॲक्शन हवी आहे ड्रगची. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर का हेडेक आहे किंवा अदर काही आपल्याला इन्फेक्शन वगैरे आहे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये समजा, किंवा तर त्या ठिकाणी ते ड्रग किती वेळामध्ये पोचतं आहे आणि किती अमाऊंट ड्रगची त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होती आहे, त्याला आपण काय म्हणतो, बायो अवेलेबिलिटी. सो आता अगेन ड्रग किती फास्ट डिसइंटिग्रेट होतं आहे, सॉरी डोसेज फॉर्म किती फास्ट डिसइंटिग्रेट होतो आहे किंवा ड्रग किती फास्टली डिझॉल्व होते आणि ते कसं अब्झॉर्ब केलं जातं याच्यावरती बायो अवेलेबिलिटी डिपेंड असते. ओके, सो बाय यूजिंग दिस डोसेज फॉर्म वी कॅन इन्क्रीज द बायो अवेलेबिलिटी. म्हणजेच काय, ड्रग फास्टली आपल्याला डिझायर्ड अमाऊंटमध्ये साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोहोचू शकतो आपण. So these are the aims by using the NDDS. So these NDDS are also referred to as sustained release dosage form, which releases their drug for the longer period of time so that the constant level of the drugs are maintained in the, or the therapeutic level of the drug are maintained in the body for sustained period of time. जी काही आपल्याला लेवल ड्रगची बॉडीमध्ये हवी आहे ती कॉन्स्टंट लेवल मेंटेन केली जाते. Again, it reduces the frequency of dosing.
So we will see the advantages of NDDS. First one is the enhancement of solubility by using certain polymers. We can increase, or by reducing the size of drug, we can increase the solubility of that drug in our body fluids. As the solubility increases means what? The drug get dissolved fastly, so that it get absorbed in the blood fastly and it reaches to the site of action quickly. Again, increase bioavailability. As solubility increases, then all the sequences get increases, so that the bioavailability of the drug is also get increased. Again, protection from toxicity. We are using minimum drug, also we are targeting the drug so that its toxicity is reduced. Then enhancement of pharmacological activity. Pharmacological activity means its therapeutic action. जी काही ॲक्शन ड्रग दाखवते ती इन्क्रीज केली जाते. Again, enhancement of stability. The drug get protected from the atmospheric environment, also it protected from the environment of the acidic environment of the stomach or other enzymatic degradation of the drug, it also get protected. त्यामुळे काय होते, ड्रगचं डिकम्पोजिशन कमीत कमी होतं किंवा ड्रग डिग्रेड होत नाही आहे, त्यामुळे ड्रगची स्टॅबिलिटी वाढते. ओके. अगेन, इम्प्रूव्ड द टिश्यू मायक्रोफेज डिस्ट्रीब्युशन. So tissue macrophages, these are the part of immune system, or which are the phagocytic cells which are located in the reticular connective tissues. So up to tissue we can target our drugs where we require the action of the drug. Okay. प्रत्येक सेलपर्यंत किंवा टिश्यूपर्यंत आपण त्याचे ॲक्शन पोचवू शकतो. अगेन, सस्टेन डिलिव्हरी. The drug get slowly released for the sustained period of time, and so that the constant level of the drugs are maintained in the body, or therapeutic level of the drugs are maintained in the body for long period of time. Then protection from physical and chemical degradation. Okay, which are the chances for the physical or chemical degradation by reacting with the container असेल, by reacting with the atmospheric oxygen असेल, किंवा अदर आपल्या बॉडीमधले एन्झाईम्स असतील, यापासून आपलं ड्रग हे कम्प्लिटली प्रोटेक्ट केलं जाऊ शकतं. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग द नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. सो नेक्स्ट पार्ट वी विल सी विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. The types of novel drug delivery systems are the implants, then controlled drug delivery system, then sustained release system, then liposomes, erythrocytes, nanoparticles, prodrugs, films and strips. जसे आपण कन्व्हेन्शनल डोसेज फॉर्म पाहिले, टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, सिरप, ऑइंटमेंट, त्याच पद्धतीने नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचे डोसेज फॉर्म किंवा टाईप कोणते आहेत, तर these 8 types of novel drug delivery system. So आता आपण बघूया what are implants, what are controlled release system. So this is again the important as per the exam point of view. They can ask the advantages of novel drug delivery system. Also they can ask explain the types of novel drug delivery system. So you have to write all these types during the exam. So first one are the implants. Okay, so implant is again the type of novel drug delivery system. So what is meant by implants? These are the hypodermic tablets which are placed under the skin by a minor surgery in order to release the drugs over a prolonged period of time. Okay, these are the type of hypodermic tablets which are placed under the skin by minor surgery. Implants, these are type of tablets
विच आर कोटेड विथ द पॉलिमर्स. ओके, आणि त्या टॅबलेट्स काय केल्या जातात, सर्जरी करून आपल्या स्किनच्या खाली प्लेस केल्या जातात. ओके, in order to release the drug over a prolonged period of time. त्या टॅबलेट्स प्लेस केल्यानंतर काय होतं आहे, त्यातून ड्रग हे स्लोली रिलीज होतं आहे आणि ते प्रोलॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी आपल्या बॉडीमध्ये ड्रग कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं. सो हाऊ दे आर ऑपरेटेड, they can be controlled magnetically, means now the magnetically controlled implants have been developed which can be open or closed in order to release or stop the drug. की त्याला अशी काही अरेंजमेंट केलेली असते किंवा मॅग्नेट्स त्याला ॲडजस्ट केलेले असतात जेणेकरून जेव्हा आपल्याला ड्रग रिलीज हवा आहे तेव्हा आपण ते मॅग्नेटिकली एक्सटर्नली ऑपरेट करू शकतो. तेव्हा काय होणार, ते टॅबलेट ती ओपन होणार, त्यातून ड्रग रिलीज होणार, आणखीन इमिजिएटली आपण ती टॅबलेट क्लोज करू शकतो. ओके, देन द इम्प्लांट विच आर इन कॅप्सूल फॉर्म कन्सिस्ट ऑफ द बॉडी अँड कॅप. इट कॅन बी ओपन बाय प्लेसिंग अ मॅग्नेट ऑन द स्किन अँड मूविंग इट इन अ डिझायर्ड डिरेक्शन. जनरली these implants are placed in the upper thigh at the depth of 5 millimeter and these implants are used फॉर द हार्मोन थेरपी. टॅबलेटप्रमाणे आपण कॅप्सूल इम्प्लांटसुद्धा तयार करू शकतो. सेम कॅप्सूलसारखेच आहेत, फक्त ते आपण मॅग्नेटिकली ऑपरेट करतो. एक्सटर्नली एक डिव्हाइस फिट केलं जातं की जे मॅग्नेटिकली ऑपरेट होतं. डिझायर्ड डिरेक्शनमध्ये ते मूव्ह केल्यानंतर ती कॅप्सूल ओपन होते, ड्रग रिलीज होतं आणि पुन्हा आपण ती कॅप्सूल क्लोज करू शकतो. ओके, so this is about the implants. Either these are tablets or capsules which are placed under the skin by doing a minor surgery. सर्जरी करून ही टॅबलेट किंवा कॅप्सूल आपल्याला स्किनच्या खाली प्लेस केली जाते आणि ते आपण मॅग्नेटिकली ऑपरेट करू शकतो किंवा अदरवाईज जस्ट प्लेस केल्यानंतर रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये ड्रग तिथून ऑटोमॅटिकली रिलीज होत राहतं आणि आपल्या बॉडीमध्ये ड्रगची कॉन्स्टंट लेवल मेंटेन केली जाऊ शकते. The next are the controlled drug delivery system. As its name indicates, controlled drug delivery system are the devices which are formed by embedding the drug within the polymeric matrix so that it gets released slowly to the body over a very long period of time. कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये काय केलं जातं, ड्रग जे आहे ते पॉलिमर मॅट्रिक्समध्ये एनक्लोज केलं जातं. ओके, सर्टन पॉलिमर्स आर यूज इन विच द ड्रग इज एनक्लोज so that the drug get released over the long period of time in a controlled manner. Again, the polymeric matrices used to hold the drug reversibly are polyethylene silicone elastomer and the cellulose ester. So polyethylene silicone elastomer and the cellulose ester are the two types of polymers in which we can enclose our drug, and these controlled drug delivery modules are punctured before the administration with the laser beam to make a small orifice of a few microns in diameter for the release of drug. सो जे काही स्पेरिकल आपण डोसेज फॉर्म तयार करतो की ज्याच्या पॉलिमरिक मॅट्रिक्समध्ये ड्रग आपलं एनक्लोज झालेलं आहे, सो हे असे डोसेज फॉर्म घ्यायच्या आधी लेझर बीमने पंक्चर्ड केले जातात आणि नंतर ते आपल्याला ॲडमिनिस्टर करायचे आहेत. सो जो काही पंक्चर्ड केलेला एरिया असेल तिथून ते ड्रग स्लोली रिलीज होत राहतं इन अ कंट्रोल्ड मॅनर. The next are the sustained release dosage forms. Okay, the next are the sustained release systems. Again, the sustained release dosage forms are a new drug delivery system and they provide a therapeutic blood level of the drug which is attained rapidly and is maintained within the narrow limit over an extended period of time, usually for 10 to 12 hours.
So after administration of a single dose, sustained release dosage form are achieved because they are enteric coated, which get released in a specific part of the body. Okay, sustained release dosage form initially releases the initial dose of the drug, and after that their levels are maintained for the long period of time. Generally, these are the enteric coated type of tablets. We have seen in earlier lecture what is meant by enteric coated. So they releases their drug in the intestine. So drug which are decomposed by the gastric pH of the stomach, they are formulated as the enteric coated tablets, where they release their drug in the intestine so that our drug is protected from the gastric environment or the acidic environment of the stomach. Then next are the liposomes. Again, they are the phospholipids which can be transported with the hydrophilic and hydrophobic drugs. Our cells has the phospholipid bilayer, so that these liposomes are used to carry out the hydrophilic and hydrophobic drug within the cell. For example, the liposomal drugs are used in the disease caused by intracellular parasites like malaria and tuberculosis. Okay, malaria, tuberculosis अशा डिसीजेसमध्ये आपण लिपोझोमल किंवा हायड्रोफोबिक ड्रग यूज करतो. सो ते ड्रग इझिली आपल्या सेल्समध्ये जाण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की मलेरिया हा काय आहे, डिरेक्टली आपल्या ब्लड सेल्सवरती अटॅक करतो आहे मलेरिया पॅरासाइट. सो विदिन द सेल आपला ड्रग पोहोचण्यासाठी आपण लिपोझोम सिस्टीम यूज करू शकतो की ज्याच्यामध्ये लिपिड बायलेयर्समध्ये किंवा फॉस्फोलिपिड बायलेयरमध्ये ड्रग एन्क्लोज केलेलं असतं. आपली सेल वॉलसुद्धा फॉस्फोलिपिड बायलेयरने तयार झालेली असते. सो हे लिपोझोम्स आपल्या सेलमध्ये इझिली एंटर करू शकतात आणि तिथे ते आपलं ड्रग रिलीज करतात. Again, liposomes can be used to transport the functional DNA and RNA molecules into the cell. Within the cell, liposome easily drug transport करू शकतात. So we can use this to transport the DNA and RNA within the cell. Basically, liposome मध्ये काय असतं, लिपिड बायलेयर, फॉस्फोलिपिड बायलेयर मध्ये ड्रग एन्क्लोज केलेलं असतं किंवा ते पॅक केलेलं असतं आणि ते जे काही लिपोझोम्स आहेत ते आपल्या सेलमध्ये एंटर करू शकतात, जेणेकरून आपलं ड्रग डिरेक्टली सेलमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. अगेन नेक्स्ट आर द इरिथ्रोसाइट्स. As the lifespan of erythrocyte, that is red blood cells, is 120 days, the drugs are encapsulated in erythrocytes and the drug released for a prolonged period of time. We can say it as a loaded erythrocytes. इरिथ्रोसाइट म्हणजे RBCs, आपल्या रेड ब्लड सेल ज्या आहेत त्यांचं लाईफस्पॅन हे 120 डेज असतं. सो वी कॅन लोड अवर ड्रग इन द RBCs अँड आफ्टर दॅट दिस RBCs आर गिवन टू द पेशंट. ज्या काही नॉर्मल RBCs आपल्या आहेत त्याच्या आतमध्ये आपण ड्रग लोड करायचं आहे आणि त्या ज्या काही लोडेड RBCs आहेत त्या डिरेक्टली आपण पेशंटच्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करायच्या. So which are the applications of these erythrocytes? First one is the release erythrocytes of asparaginase have shown the good results in asparaginase dependent leukemia. All of you know the leukemia, it is a blood cancer. So in case of asparaginase dependent blood cancer, asparaginase is a type of enzyme which is used in the protein synthesis by the blood cells. So because of the low protein synthesis, there may some abnormalities occurs in the production of
blood cells or in leukemia there is a excessive production of white blood cells, so in case of such type of blood cancers, we can use the loaded erythrocytes with the enzyme asparginase, which is used in the protein synthesis so as to increase the normal functioning of the blood cell synthesis in the bone marrow. The next type is the released erythrocyte of the methotrexate and the adriamycin have been tried in a cancer therapy. ओके, कॅन्सरच्या किमोथेरपीमध्ये आपण जे काही ड्रग्ज लाईक मिथोट्रिक्झेट असेल किंवा ॲड्रिनियासिन असेल हे सुद्धा आपण इरिथ्रोसाईटमध्ये लोड करून डिरेक्टली त्या इरिथ्रोसाईट्स आपण पेशंटच्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करू शकतो. The next are the nanoparticles. As its name indicate, that has the nano size or size in the nanometer. The particle size ranges from 200 to 500 nanometer, and the system consists of drug and carrier to deposit the drug at the site of action or at the target site. There are some polymeric nanocarrier in which the drug is deposited, and these nanoparticles has a size range from 200 to 500 nanometer, which transport our drug to the target site. Generally the carriers used are the serum albumin, bovine serum albumin, gelatin, casein or the S-ethyl cellulose. Okay, certain proteins like serum albumin, then bovine serum albumin, gelatin, casein, these are the type of proteins, or certain carbohydrates like cellulose we can use to transport our drug to the site of action, and generally they has the nano size ranging from 200 to 500 nanometer. ह्या प्रोटीन्सवरती किंवा प्रोटीन मॉलिक्युल्सवरती ड्रग डिपॉझिट केलं जातं आणि ते in the form of dosage form patientना प्रोवाइड केलं जातं. The next are the prodrugs. So the compounds that shows the desirable pharmacological activity after its metabolism are called as prodrugs. Okay, जनरली ड्रग्स हे काय असतात, आपल्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर ते त्यांची जी काही ॲक्शन असेल ती दाखवतात आणि नंतर ते बॉडीमधून मेटाबोलाइज होऊन एक्सक्रीट केले जातात. पण प्रोडक्ट्स हे काय असतात, विच गेट ॲक्टिवेटेड आफ्टर देअर मेटाबॉलिझम. त्या ड्रग्सचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतं आणि तो जो काही मेटाबॉलाइट किंवा ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट आहे तो त्याची डिझायर्ड ॲक्शन बॉडीवरती दाखवतो. For example, acyclovir, which is an antiviral drug, after it is a type of prodrug. So acyclovir हे इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. आपण ते घेतल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं विथ सर्टन एन्झाईम्स आणि ते जे काही मेटाबॉलाइट तयार होतात ते ॲक्टिव्ह ड्रग आहे, नंतर ते आपली ॲक्शन दाखवतात. सो acyclovir is a type of antiviral drug. When we take acyclovir drug, it is get metabolized by thymidine kinase enzyme and get converts into acyclovir monophosphate. Again, this acyclovir monophosphate get converts into acyclovir triphosphate in presence of kinase enzyme, and finally the acyclovir triphosphate is an active drug which shows its antiviral इफेक्ट. सो प्रोड्रग हे काय आहेत, इनॅक्टिव्ह ड्रग्ज आहेत आणि आपण ते घेतल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि ॲक्टिव्ह ड्रगमध्ये त्याचं कन्वर्जन होतं.
आणि ते जे काही ॲक्टिव्ह ड्रग आहे ते पुढे जाऊन आपला थेरॅप्युटिक इफेक्ट दाखवतं आहे. सो हे असे प्रोडक्ट्स तयार करण्याचा बेनिफिट्स काय आहेत? प्रोडक्ट्स आर यूज टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी, स्टॅबिलिटी and the bioavailability of the drug and masking the unpleasant taste and odor of the parent drug and reducing the toxicity. जर का ॲक्टिव्ह ड्रग इनसोल्युबल असेल तर त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये करू शकतो, किंवा त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी त्याचं ॲटमॉस्फेरिक किंवा बायोलॉजिकल डिकम्पोजिशन, फिजिकल केमिकल डिकम्पोजिशन अवॉइड करण्यासाठी किंवा त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी यूज होऊ शकतो. ऑल्सो इट इन्क्रीजेस इट्स बायो अवेलेबिलिटी. ॲज द सोल्युबिलिटी गेट इन्क्रीजेस, ऑटोमॅटिकली बायो अवेलेबिलिटी गेट ऑल्सो इन्क्रीज. अगेन इफ द ड्रग, ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ड्रग हॅज द bitter taste or unpleasant taste, then it can be masked if we convert that drug into a prodrug. Also it reduces the toxicity which is related to the overdosing. Okay, so this is about prodrugs. In exam they can ask for 2 marks also, explain the drug, explain the term prodrugs. So you have to write this. You can add the example of drug like acyclovir also. Acyclovir is a type of prodrug. ओके, अगेन त्याचं कन्वर्जन कसं होतं आहे किंवा त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं हे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. जस्ट तुम्ही सिंगल ड्रगचं नाव तिथे एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. द नेक्स्ट आर द फिल्म्स अँड स्ट्रिप्स. सो दीज आर मीन फॉर टॉपिकल ॲप्लिकेशन फॉर स्लो रिलीज ऑफ ड्रग ओवर अ predetermined period of time, and the film and strips which are becoming popular these days are the zero order release film, buccal strip and the spray bandages. Okay, film and strip, again these are the type of films or polymer films or the strips which get dissolved in the mouth, or certain films which we can apply on the skin also, or we can place them in the buccal cavity also, where they get dissolved and the drug immediately get absorbed. Okay, so this is about the novel drug delivery system. ड्रगची टॉक्झिसिटी कमी करण्यासाठी, त्याची बायो अवेलेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट कमी करण्यासाठी, त्याची टार्गेटेड ॲक्शन मिळवण्यासाठी, ड्रगची स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो, डिफरंट टाईप्स ऑफ ड्रग, नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण फॉर्म्युलेट करू शकतो. Okay, depending on the properties of drug, we can make either nanoparticle, either liposomes, either erythrocytes, or जी काही त्याची ॲक्शन आपल्याला कुठे हवे त्याप्रमाणे आपण डिफरंट डोसेज फॉर्म इन द फॉर्म ऑफ नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम तयार करू शकतो. ओके, so we will stop here. The next and the last point from this chapter is the pharmacopoeia. We have to study about the Indian pharmacopoeia in detail, that we will see in the next lecture. Okay, so any problem or any query you can ask me. I have also given the notes, written notes and the PDF for this chapter, so go through that. Also listen the lecture again and again. You can get and clear out your doubts, or otherwise you can ask me anytime. Okay, so thank you for your attention. Okay, so thank you.